पिणार आहे आणि हे फक्त 2 दिवस पिणार आहे. फक्त घ्यायचंय. आतापर्यंत ताईने 10 चहा सोडलाय पण रोज तीच करते. चिप्स खायली ज्या राठोड चिप्स खाते. खायला हे उद्यापासून ताई रोज पिणार आहे आणि हे फक्त 2 दिवस पिणार आहे. फक्त घ्यायचंय. आतापर्यंत ताईने 10 चहा सोडलाय पण रोज तीच करते. आता ताई पिणार आहे असं ठरलंय. तर बघूयात किती दिवस कंटिन्यू होत आहे. नमस्कार मंडळी, राम राम. तसं बायकांना शॉपिंग करायला खूप आवडतं, पण किराणा भरायचं म्हणलं की डोक्याला ताणच असतो. काय आणायचं काय नाही आणायचं ह्या सगळ्या गोष्टींचा. आणि आज पहिल्यांदा पुरुष मंडळीला सोबत न घेता आम्ही दोघीच जणी चाललोय किराणा आणण्यासाठी. आणि हा बघा आमचा ड्रायव्हर आहे. तर आज आम्ही काही कार नाही घेऊन गेलो कारण भाऊ ड्युटीवरती होते, त्याच्यामुळे आम्ही रिक्षातच चाललोय त्याच्या. आणि हा खूप लाजतोय. हा म्हणतोय की मी व्हायरल झालो, फेमस झालो तर उद्या मी रिक्षा चालू की लोकांना सेल्फी देऊ. त्याच्यामुळे तो त्याचं तोंड झाकतोय आणि थोडंसं हशी मजाक करत आम्ही चाललेलो आहोत. तर हे आहे अतुल सुपर स्टोअर, जिथे आज आम्ही किराणा भरणार आहोत महिन्याभराचा. तर चला तुम्ही पण बघा आणि तुम्ही सुद्धा इथे नक्की या, कारण इथे भरपूर डिस्काउंट चालू आहे. तर आज मी पहिल्यांदा लग्नानंतर किराणा भरते, कारण नेहमी ताई आणि भाऊ चालतात. उन्हाळा एवढा प्रचंड आहे की आम्हाला उन्हाच्या झापा लागल्या, म्हणून आम्ही आल्या पहिले आईस्क्रीम घेतली आणि दोघी जणींनी बसून पहिले आईस्क्रीम फस्त केली आणि एक नजर अख्ख्या दुकानावरती फिरवली की काय काय घ्यायचंय. त्यात मला सगळ्यात पहिले माझ्या वस्तू दिसल्या, ते म्हणजे हे चटर बटर. आणि म्हणलं ह्यांना सोडायचं नाही. आधी पूजेचं साहित्य घेतलं, म्हणजेच तूप, धूप आणि कापूर घेतलं, भीमसेनी कापूर. आणि अगरबत्ती पण घ्यायचा विचार होता, पण म्हणलं धूप आहे तर मग अगरबत्ती कशाला दोन्ही, म्हणून मग अगरबत्ती कॅन्सल केली. आणि मग मीठ घेतलं. तर आता हे आम्ही महिन्याभरासाठी घेतोय, पण आता हे जवळपास 1.5 महिना जाईल. कारण आणि यावेळेस सुट्ट्या पण आहेत तर मुलं घरीच आहेत, म्हणून मी बरंच खायचं पण घेतलं, म्हणजे चॉकलेट्स घेतले, चिप्स, वेफर्स सगळं घेतले आणि हे पापड घेतलेत. तर मुलं घरीच असल्यामुळे किराणा जास्त भरलाय की 1.5 महिन्यापर्यंत जावं. आणि आता हे हक्का नूडल्स घेतलेत आणि मॅगीचे 2 पॅकेट्स आणि पॉपकॉर्न घेतलेत. मला पण खूप आवडतात, तर मी कन्फ्यूज होते बटरचे घेऊ की नॉर्मल घेऊ. मग शेवटी नॉर्मलच घेतले आणि पास्ता पण घेतलं. तर हे सगळं खायचंच जास्त झालं यावेळेस. आणि मुरमुरा घेतला, कारण किट्टूला मुरमुरे खूप आवडतात. तर आम्हाला हे नॉर्मलवाले पाहिजे होते, जे नांदेडी म्हणतात त्यांना, नांदेडी मुरमुरे. तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की सांगा. आणि मग हे मक्याचे पोहे होते, तर ते पण घेतले, कारण ते तळून खूप छान लागतात, एकदम क्रिस्पी आणि मला प्रचंड आवडतात त्याच्यामुळे. मग मुलांसाठी जाम घेतला पोळीसोबत खाण्यासाठी. आणि मग इथे सॉसेस वगैरे घेतले. आता हे ऑरिगॅनो वगैरे मी तसलं काही घेतलं नाही. पिझ्झा तसा मी बनवत असते, पण हे सगळं साहित्य घेतलं नाही, कारण कधी कधी ऑनलाईन मागवते तर त्यासोबत सुद्धा ऑरिगॅनोचे पॅकेट्स आणि चिली फ्लेक्स येतात, त्याच्यामुळे मग मी ते तसेच ठेवून टाकते आणि मग जेव्हा बनवते त्यावेळेस ते वापरते. त्याच्यामुळे मी स्पेशल ते काही घेतलं नाही. आणि इथे आता मी सगळे मसाले घेत आहे आणि ताई सांगत आहे कुठले आहेत कुठले नाही घ्यायचे, म्हणजे घरी कुठले आहेत काय नाही हे आम्ही बघून आलेलो होतो. तर ताई मला सांगते कुठले घ्यायचे आहेत काय नाही ते. आणि तुम्ही पण कुठले बाहेरचे मसाले वापरता की घरातले ते नक्की सांगा. तसा काळा मसाला आमच्या सासूबाई बनवतात आणि तोच आम्ही वांग्याची किंवा गोबीची भाजी जरी बनवली आणि त्यात हे मसाले टाकले तर भाजीची चव वाढते, कारण तसंही भाज्यांमध्ये आजकाल चव राहिलेली नाहीये, सगळे केमिकलचं झालेलं आहे. त्यामुळे तर अशा काही ट्रिक केल्या तर मुलं आवडीने खातात, नाही तर मग ती भाजी तशीच राहते. तर मी बऱ्याचदा असं चिकन मसाला, मटन मसाला सुद्धा वांग्याच्या भाजीमध्ये किंवा गोबीच्या भाजीमध्ये टाकते, जेणेकरून त्याची चव वाढावी आणि मुलांनी खाऊन घ्यावं. आणि इथे कापूर हे सुट्टं पण होतं भीमसेनी, पण मी डब्यातलंच घेतलं, ते मला योग्य वाटलं, कारण महिनाभरासाठी तेवढं मला सफिशियंट होतं. आणि हे मी आता इथे रॅट किलर घेतलेलं आहे. किलर म्हणजे काही मारणार नाही आहे, ते फक्त रॅट पॅड आहे तो, कारण एक उंदीर आलाय घरात आणि एक 7-8 दिवस झाले तो बराच त्रास देतोय. कापत वगैरे काहीच नाही, म्हणजे नासधूस त्याने काही केलेली नाही, पण डोळ्यासमोर दिसतोय. तर ते करण्याआधीच त्याला काढावा असा विचार चाललाय. तर ते चिकटतं म्हणे त्याच्यावर उंदीर, म्हणजे खायला काही ठेवलं तर उंदीर खायला येतं आणि चिकटून जातं आणि मग त्याला आपण बाहेर सोडून यायचं असं आहे ते. तर ते सुद्धा घेतलेलं आहे मी, तर वापरताना मी ते नक्की दाखवेन. थोडं काबुरी चणा आणि मटकी सुद्धा घेतली. आणि ताई इथे आता सगळी साबणं घेत आहे आणि मोजून बघत आहे किती आहेत काय नाही ते. तर नॉर्मली आपल्याला 3 साबणं भेटतात, पण यांच्याकडे आपल्याला 4 साबणं भेटतात, म्हणून मग आम्ही 3च पॅकेट्स घेतले, कारण मग त्याच्या प्रत्येकावरती एक एक्स्ट्राच येते म्हणून. आणि इथे आता शॅम्पूचा विषय चाललाय, तर ताई ट्रेसमेचं शॅम्पू वापरायची, पण त्याने सुद्धा बरेच केस गळत होते, म्हणून शेवटी आता क्लिनिक
50+ आली आहे, तर त्याच्यामुळेच बरीच हसत होती की काय करावं या केसांचं, आणि कुठलेही शॅम्पू वापरले तरी केस गळतात. तुम्ही बॅक साईडला स्क्रीन बघतच असाल जिथे जाहिराती चालतात. तर जर तुम्हाला कुठल्या जाहिराती द्यायच्या असतील तुमच्या शॉपच्या किंवा तुमच्या इतर कुठलाही, तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता, कारण येणारे जाणारे लोक सामानासोबत इकडे तिकडे बघत असतात आणि तुमची जाहिरात सुद्धा शॉपमध्ये यांच्या स्क्रीनिंग आहेत जिथे जाहिराती चालू असतात. तर तुम्हाला द्यायचे असेल तर तुम्ही अतुल सुपर स्टोअर यांच्याकडे तुमच्या जाहिराती देऊ शकता. आणि मग नंतर परत आम्ही आमच्या खाण्यापिण्याच्याकडे आलो, तर इथे मी बरंच चिप्स वगैरे घेतले आणि ताई सांगत आहे की घरात 2 मुलं नाही तर 3 आहेत, कारण तिसरी मी आहे. सगळ्यात महत्त्वाचा आता चहा. तर चहा पावडर मी इथे विक्रमची घेतलेली आहे. रेड लेबल, ब्रू गोल्ड सगळ्या प्रकारच्या आहेत, पण मी विक्रमचा वापरते कारण माझ्यासाठी तो कडक एकदम होतो. रेड लेबलपेक्षाही मला जास्त विक्रमचा चहा आवडतो, तर मी ते घेतलेलं आहे. आणि पुन्हा आमची शॉपिंग सुरू झाली. जे काही राहिलंय काय नाही ते पुन्हा एकदा बघत आहोत. सोप आणि इतर खडे मसाले वगैरे सगळे घेतलेले आहेत. तर यांच्याकडे बरेच ऑप्शन आहेत, म्हणजे सुपारी आणि सोपमध्ये सुद्धा भाजकी सोप आहे आणि हिरवी सोप आहे आणि बिस्किटं वगैरे भरपूर आहेत. आणि आता उन्हाळ्याचे सुद्धा वाळवणाचे सगळे पदार्थ आहेत, तर त्यातले पण मी बरेच घेतलेले आहेत. आणि लोणच्याचे पण बरेच प्रकार आहेत, जसं की लिंबूचं, कैरीचं आणि इतर सुद्धा आहेत, मिरचीचं वगैरे. आणि ही सगळी सरबत आहेत कोकमची वगैरे. तर आता नवीन स्टॉक आलेला आहे ज्यामध्ये ही सगळे आहेत. आणि मी याच्यातली लोणचं वगैरे घेतलेलं आहे. आणि शॅम्पू आता सासूबाईंसाठी राहिला होता, तर तो मी परत गेले आणि त्यांच्यासाठी शॅम्पू आणला. तर हे गूळ आहे जे की मला आता नेहमी लागत असतं मोदक बनवण्यासाठी किंवा आम्ही गोड भात बनवतो तर त्यासाठी. तर पुन्हा मी गेले आणि गूळसुद्धा घेऊन आले. आणि मग परत विचार आला की लस्सी वगैरे प्यावी का, पण म्हणलं आता खूप उशीर होतोय आणि घरी जाऊयात. तर इथे तांदूळसुद्धा आहेत जिथे शेतकरी डायरेक्ट त्यांचा माल ठेवू शकतात. आणि मग कच्ची घाणीचं तेल घेतलं. आणि इथे आता बिलिंगचं काम चालू आहे आणि हा सगळा स्टाफ खूप फ्रेंडली आहे. ते म्हणले की आम्ही तुमचे सगळे व्हिडिओ बघतो आणि लाईकसुद्धा करतो, खूप छान बनवतात. तर त्याने एक वेगळीच प्रेरणा मिळते आणि खूप मस्त वाटलं त्यांना भेटून. आम्ही नंतर फोटोज वगैरे काढले आणि आमच्या 2 ट्रॉल्या भरल्या होत्या अक्षरशः किराण्याने. तर कारण सगळे फिनाईल्स आणि हार्पिक, आमचे सगळे साबणं वगैरे सगळं घेऊन आलो होतो. तर शेवटी मी 10,000चं बिल केलं, म्हणजे 11,700चं काहीतरी बिल झालं होतं आणि त्यात मला 10,000 म्हणजे वरचं डिस्काउंट मिळालं. तर थोडी खुश होते की तेवढे पैसे वाचले. आणि मग आम्ही रिक्षातून सगळं सामान घेतलं आणि पुन्हा आलो. आणि हा परत लाजतोय की माझा व्हिडिओ घेतला म्हणून. आणि येता येता मग मुलांसाठी आम्ही पाणीपुरी घेतली. एवढं सगळं सामान न्यायचं म्हणलं की मुलांची मदत लागणार, आणि नशिबाने ते खालीच खेळत होते त्याच्यामुळे त्यांना आवाज द्यायची गरज पडली नाही. सगळ्यांनी मदत केली आणि आमच्या सगळ्या बागा आणि पोतंसुद्धा वरती आणलं. आल्या आल्या आधी पाणीपुरी खाल्ली आणि मग घरातली सगळी कामं जी राहिली होती तर ती आम्ही दोघीजणींनी आटपून घेतली, म्हणजे स्वयंपाक आणि भांडी लाव आणि झाडझूड हे सगळं. आणि संध्याकाळी मग आता किराणा लावायचा होता, पण खूप थकान झाल्यामुळे मग म्हणलं की उद्या लावूया. तर तेलच्या बॉटल आधी काढून ठेवल्या, नाही तर त्या फुटतील असा विचार चालला होता, कारण त्याच्यावरती बरंच सामान होतं. तर इथे मी सगळं तेलाच्या म्हणजे देवाचं तेल आणि खायचं तेल हे सगळं बाजूला काढून घेतलेलं आहे. आणि आता सकाळी हा सगळा किराणा भरणार आहे. त्यांनी आम्हाला 2 ग्लास सुद्धा दिले होते. आणि दुसऱ्या दिवशी मग सकाळी मी, किट्टू आणि बिट्टू आम्ही तिघांनी मिळून किराणा सगळा लावलेला आहे. तर ते दोघं मला यावेळेस मदत करत आहेत, कारण ते घरीच होते आणि सगळा त्यांचाच अर्धा किराणा त्यांचाच होता, म्हणजे सगळा खाण्याचा. तर ते सगळे बघत होते काय आणलेलं आहे काय नाही ते. आणि किट्टू सगळे त्याला चिप्स वगैरे बाजूला ठेवत होता आणि म्हणत होता की ह्याच्यात ठेवू नको, ते मी बाजूला ठेवतो. तर सगळे बिस्किट, चॉकलेट आणि सगळं एका डब्यामध्ये भरलं आणि बाकीचा किराणा जो आहे तो डब्यांमध्ये लावला. तर हा सगळा आमचा पसारा आणि आम्ही तिघांनी मिळून सगळा आवरून घेतला आणि ताई तेवढाच स्वयंपाक करत होती. तर हा सगळा किराणा मला अतुल सुपर स्टोअर यांच्याकडनं अगदी रिझनेबल रेटमध्ये मिळालेला आहे आणि बरंच डिस्काउंट सुद्धा मिळालं. तर तुम्हाला सुद्धा खरेदी करायची असेल तर नक्की त्यांना भेट द्या आणि तुम्ही सुद्धा त्यांच्याकडनं खरेदी करा. टाटा.